हॅलो मित्रांनो, मी राजवीर. आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत. बघा, सकाळचं आठवण किती छान आहे. काल आम्हाला खूप पाऊस झालेला आहे. हे बघा कसा चिखल झालेला आहे रोडला. ही आहे आमची कपाशी. बघा किती छान हिरवीगार. तुमच्याकडे आहे का कपाशी? पाऊस झाल्यामुळं वातावरण किती फ्रेश आहे. आज पण थोडं थोडं आभाळ आलेलं आहे. ही बघा आमची कपाशी. आम्ही तिच्या कडी लावलेल्या आहे. छान आहे का? आम्ही आलेलो आहे सगळे कपाशीच्या आवरात. हे बघा आमच्या कपाशीच्या झाडाला किती कैरी आलेलं आहे. मी आवरातून घरी येताना पडलो चिखलात. लागलं पण कपाशी आहे फुल आहे. हे बघा माझ्या तोंड किती लाल झालंय. माझ्या हाताला पण गांधाडे आले. मित्रांनो, कपाशीच्या आवरात जाताना जपून जा. आज आमचे पित्र फुटले आहे आमचे अन्न. हे आहे आमच्या बाई. हे तात्याची आई. तात्या लावत आहे त्यांना गंध. नंतर तात्याने नैवेद्य ठेवलं त्यांना. नंतर घरावर जाऊन तात्याने आगळे केली. नंतर कावळ्याला बोलवले. तेव्हा आमच्या घरावरून शेत आमचं किती छान दिसतं. आज सगळ्यात काय बनलेलं आहे? भेंडी, आळूच्या पानाची वडी, कवळी शेंगा, डांगर, कढी, खीर, भजे, कुरडई. आम्ही पुरणपोळीचा भेट आहे. मित्रांनो, तुम्ही पण आमच्या घरी जेवायला या. हे बघा अक्का कशी नैवेद्य बनवायली. अक्काने केलेला सर्व स्वयंपाक नैवेद्यावरती मांडला. पितरपाठ हा 15 दिवसाचा असतो. ह्या 15 दिवसात आपल्या पितरांना म्हणजे आपल्या पूर्वजांना जेवू घालण्याची पद्धत आहे. पितरपाठात आपल्याला जमेल तेवढे अन्नदान केलेले चांगले असते. नंतर अक्काने गाईला नैवेद्य चाढला. आपल्या हिंदू धर्मात गावरान गाईला अत्यंत महत्त्व आहे. हे बघा आमचे पितृ जेवायला आलेले. मग आधी त्यांनी जेवण केलं. नंतर पप्पाचे मित्र बसले. हे बघा मित्रांनो, हे आहे आमचं कांद्याचं भुसार. आज आम्ही आमचं कांद्याचं भुसार फोडणार आहे. तात्या कांद्याचं भुसार फोडत आहे. हे बघा, हे आहे आंब्याचे कांदे. कसे लाल लाल जरात दिसत आहे. तुमच्याकडे आहे का असे कांदे लाल लाल? नसतील तर आमच्या घरी न्यायला या. कांद्याला सध्या चांगला भाव भेटत आहे.
आता कांदे खराब व्हायला लागलेले आहे म्हणून आम्ही भुसार फोडलेलं आहे. हे बघा शिव कसा कांद्याच्या गोण्यावरती बसलेला आहे. तो म्हणत आहे कांदे घ्या कांदे, 60 रुपये किलो कांदे. मित्रांनो, काल आम्हाला पाऊस झालेला आहे ना, त्याच्यामुळे मी आज चिखलाचे भांडे बनवायला घेतले. हे बघा मी कसे लाडू बनवलेले आहेत चिखलाचे. मला मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवायला खूप आवडतात आणि मला येतात पण त्या वस्तू करणे. मला महादेवाची पिंड पण बनवता येते. आम्हाला परत पाऊस झाला का मी तुम्हाला ती बनवून दाखवीन. बघा किती उंच झाडावर चढतात. त्यांना बघून आपल्यालाच भीती वाटते. किती उंच गेली झाडं तुम्हाला दाखवतो. बघून मला भीती वाटली. किती जायचे नाही ते. तुम्हाला येतं का नारळाच्या झाडावर चढता? येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा त्यांनी किती नारळ काढलेले आहे. टेम्पोच भरवला आहे त्यांनी. मी शिव आणि राजाच आम्ही सगळे टेम्पोत जाऊन बसलो आणि सगळे नारळ एका ठिकाणी जमा केले आणि मग त्यांच्या टेम्पोत टाकले. मित्रांनो, तुम्ही पण या आमच्या घरी कधीतरी नारळाचं पाणी प्यायला. तर त्यांनी नारळ पडू नये म्हणून टेम्पो पॅक केला. ते गेल्यावरती आम्ही सगळ्यांनी केली नारळाची पार्टी. आम्ही सगळे नारळाचं पाणी प्यालो आणि खूप मज्जा आली. मित्रांनो, आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मग तुम्हाला अशीच मज्जा बघायला भेटो. आणि हो, लाईक करायला विसरू नका. थँक्यू.